पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये 14 राज्यांमधील भाजप प्रतिनिधींची बैठक घेणार आहेत। फेब्रुवारी महिन्यामध्ये बैठक घेणार असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। नरेंद्र मोदी प्रमुख 25,000 प्रतिनिधींशी यावेळेला चर्चा करतील। थेट जाऊयात नागपूरमध्ये गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, नक्कीच विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे की आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून दक्षिण भारतातील जे सगळे राज्य आहेत त्या राज्यांची आणि महाराष्ट्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात बैठक घेणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक असणार आहे, कारण की या बैठकीमध्ये भाजपचे काही निवडक प्रमुख पदाधिकारी असणार आहे। दक्षिण भारतामध्ये भाजपला लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा कशा मिळेल, महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि जवळपास 25,000 कार्यकर्ते प्रतिनिधी या ठिकाणी येणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी संवाद साधणार आहे की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शेवटच्या मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं आणि भाजपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल। दक्षिण भारतामध्ये भाजपला चांगली स्थिती नाही, आपल्याला माहिती आहे। तेलंगणामध्ये भाजपचं सरकार नाही, कर्नाटकमध्ये नाही, केरळ या सगळ्या राज्यांमध्ये भाजपची परिस्थिती फारशी चांगली नाही, त्यामुळे त्या राज्यांमधून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येईल यासाठी या रणनीतीचा भाग आहे। भारताचं मध्यभागी केंद्र म्हणून 0 माईल म्हणून नागपुरात ही महत्त्वाची बैठक जी आहे ती होणार आहे आणि इथनं रणशिंग फुंकलं जाणार आहे दक्षिण भारतातल्या प्रचाराचं, असं म्हणायला हरकत नाही, कारण की जे वॉरियर्स आहे, जे प्रमुख पदाधिकारी आहे भाजपचे, त्यांच्याशी थेट संवाद असणार आहे। सर्वसामान्य लोकांशी हा संवाद नाही तर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद आहे। तब्बल 25,000 पदाधिकारी या ठिकाणी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यासाठी भाजपनं स्थानिक स्तरावर तयारी सुरू केलेली असल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख कन्फर्म झाली, एकूणच याची माहिती जी आहे ती सार्वत्रिक केली जाणार। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। देवेंद्र फडणवीस